नमस्कार. ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर इथे अर्जुन आणि सायलीच्या वाढदिवसानिमित्त आता सगळ्यांनी त्यांना सरप्राईज देण्याचं ठरवलेलं असतं आणि त्याच वेळेला इथे खूप मोठ्या सत्याचा उलगडा होतो आणि ते सत्य म्हणजे ज्या दिवशी अर्जुनचा वाढदिवस असतो त्याच दिवशी सायलीसुद्धा मधुभाऊंना भेटलेली असते आणि त्यामुळे आता सायलीची खरी जन्मतारीख ही मधुभाऊंना माहिती नसल्यामुळे अर्जुनच्या वाढदिवसाच्या दिवशीच इथे सायलीचा वाढदिवस साजरा होत असतो आणि दोघांचाही वाढदिवस एकत्र साजरा होत असतो. पण आता त्याच दिवशी सायलीला चक्कर येते कारण तिला त्या दिवसाचं सगळं काही आता आठवायला लागतं. भूतकाळामध्ये जे काही घडून गेलेलं असतं हे सगळं तिला आठवायला लागतं आणि त्यामुळे ती खूपच जास्त पॅनिक होते. तिला चक्कर येते आणि ती खाली कोसळते. तेव्हा इथे मधुभाऊ आता सगळ्यांना तिच्या ह्या वागण्याचं आणि चक्कर येण्याचं मूळ कारण सगळ्यांना सांगतात. तर इथे अचानक असं काय घडतं की सायली कारंजाच्या इथे धावत पळत जाते आणि प्रतिमाला बघून आई अशी हाक मारते आणि मग मधुभाऊ कसा या सगळ्या सत्याचा उलगडा करतात आजच्या भागामध्ये सविस्तरपणे आपण बघूया. तर इथे अर्जुन सायली या दोघांनी एकमेकांना आता आपल्या प्रेमाची कबुली द्यायचं ठरवलेलंच असतं आणि ती दिलेली सुद्धा असते. त्यानंतरला अर्जुन सायली या दोघांचा वाढदिवस एकाच दिवशी येतो. कारण ज्या दिवशी अर्जुनचा वाढदिवस असतो त्याच वेळेला सायली म्हणजे रविराज काका, प्रतिमा या तिघांचा आणि त्यांच्या गाडीचा अपघात झालेला असतो. त्यामुळे ते तिघंजण एकमेकांपासून वेगळे झालेले असतात आणि तेव्हा सायली मंदिराच्या बाजूला बसलेली मधुभाऊंना सापडते आणि तो दिवस आता सायलीचा वाढदिवस म्हणून साजरा करत असतात. कारण खरी जन्मतारीख तर मधुभाऊंना माहिती नसते आणि सायलीची स्मृती गेलेली असते. त्याच्यामुळे तिचा वाढदिवस कधी असतो हे तिने मधुभाऊंना सांगितलेलं नसतं. त्यामुळे जेव्हा सायली मधुभाऊंना सापडली त्याच दिवशी आपण तिचा वाढदिवस साजरा करतो असं मधुभाऊ सांगतात. त्यामुळे इथे आता घरातले लोक ज्या दिवशी अर्जुनचा वाढदिवस असतो त्याच दिवशी सायलीचा वाढदिवस साजरा करायचं ठरवतात. तर इथे आता सगळ्यांना बोलवलेलं असतं. सुभेदार किल्लेदार दोन्ही कुटुंब एकत्र आलेले असतात. अर्जुन सायलीच्या नावाचा केकसुद्धा तयार केलेला असतो आणि त्यानंतरला इथे सायली आणि अर्जुन दोघेजण बाहेर फिरायला गेलेले असतात. कारण त्या दोघांना एकमेकांच्या मनातल्या भावना एकमेकांना सांगायच्या असतात आणि तिथून आल्यानंतर दोघेही घरी येतात. घरी आल्यानंतर इथे कल्पनाला कळलेलं असतं की त्या दोघांचं लग्न हे कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आहे. तर इथे रात्री 12 वाजता दोघांनी एकत्र केक कापलेला असतो आणि त्यावेळेला सुद्धा सायलीला चक्कर आलेली असते. पण त्यावेळेला तिला चक्कर आल्यानंतर तिला आराम करण्यासाठी अर्जुन रूममध्ये घेऊन जातो. पण इथे मधुभाऊ त्यावेळेला काही बोलत नाही. पण दुसऱ्या दिवशी जेव्हा सगळेजण आता रात्री त्यांची वाट बघत असतात तेव्हाच इथे प्रियाने आपलं काम केलेलं असतं. कल्पनाच्या हातामध्ये अर्जुन सायली या दोघांच्या लग्नाचे कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे पेपर दिलेले असतात आणि त्यामुळे कल्पनाला खूप राग येतो. तिची फसवणूक झाली आहे, संपूर्ण कुटुंबाची अर्जुनने फसवणूक केली असं तिला वाटत असतं. आणि जेव्हा अर्जुन सायली दोघेजण येतात तेव्हा इथे कल्पना अर्जुनच्या जोरदार कानाखाली देते. तेव्हा सायली म्हणते, आई अहो असं काय करताय तुम्ही? तेव्हा कल्पना म्हणते, गप्प बस, तू तर काय बोलूच नको, तू बाहेरची आहेस, तुझा आणि माझा संबंध तरी काय ग? तेव्हा इथे अर्जुन म्हणतो, मम्मा अगं असं काय बोलतेस तू सायलीजवळ? तेव्हा सायली आता गप्पच बसलेली असते. तिला कळतच नाही की नेमकं झालंय तरी काय. तेव्हा इथे कल्पना म्हणते, तुमच्या दोघांचं एकमेकांवरती खूप प्रेम आहे असं म्हणतं ना, लव्ह मॅरेज आहे ना तुमचं? तेव्हा अर्जुन म्हणतो, हो मम्मा. तेव्हा इथे कल्पना अर्जुनच्या कानाखाली देते आणि तेव्हा अर्जुन म्हणतो की मम्मा काय झालंय, तू का अशी वागतेस ते सांगशील का? तेव्हा कल्पना कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे पेपर त्याच्या अंगावरती फेकून देते आणि म्हणते, हे बघ, हे बघ, तुझं लग्न काय आहे ना, किती सत्य आहे त्याच्यामध्ये, हे आम्हाला आज कळलंय. तेव्हा अर्जुन म्हणतो की मम्मा तुला अर्धवट सत्य कळलंय, सत्य काय आहे ते तुला माहितीच नाही आहे. जरी आम्ही दोघांनी कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केलं असेल ते एका वर्षापुरतं होतं आणि आता दुसरं वर्ष चालू आहे. आमचं दोघांचं एकमेकांवरती खरंच खूप प्रेम आहे. आमचं लग्न टिकेल की नाही टिकेल म्हणून आम्ही फक्त एका वर्षाचा तो करार केला होता. पण आमचं एकमेकांवरती इतकं प्रेम आहे की आम्ही आता दोघे एकमेकांपासून वेगळे नाही राहू शकत आणि हेच सत्य आहे. आम्ही दोघांनी आमचं लग्न कोर्टामध्ये जाऊन रजिस्टरसुद्धा केलेलं आहे
आणि त्याचे सुद्धा पेपर माझ्याकडे आहेत. ते तुला कोणी दाखवले नाही का? ज्यांनी तुला हे पेपर दाखवले त्यांनी तुला मॅरेज रजिस्ट्रेशनचे सुद्धा पेपर दाखवायला हवे होते, असं अर्जुन म्हणतो. तुम्ही कुणी विश्वास ठेवा अथवा नका ठेवू, पण आमचं दोघांचं एकमेकांवरती खूप प्रेम आहे आणि याची जाणीव आम्हाला आजसुद्धा झालेली आहे. आणि तेव्हासुद्धा प्रेम होतं आणि आतासुद्धा तेवढंच आहे आणि हेच खरं आहे. तुम्ही जर सगळ्यांनी ठरवलंत आम्हाला घरातून बाहेर काढायचं, तरीसुद्धा मी सायलीची साथ सोडणार नाही आहे, कारण माझं तिच्यावरती मनापासून प्रेम आहे. आणि तो अर्जुन आता सायलीला म्हणतो की सायली तुझं. तेव्हा सायलीसुद्धा आपला हात अर्जुनच्या हातामध्ये देते आणि म्हणते की माझ्या शेवटच्या क्षणापर्यंत, शेवटच्या श्वासापर्यंत मी तुमची साथ कधीही सोडणार नाही. मी नेहमी तुमच्याबरोबर राहीन. आणि दोघेही एकमेकांचा हात एकमेकांच्या हातामध्ये देतात. तेव्हा इथे अर्जुन म्हणत असतो की हे कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे पेपर आमच्या प्रेमासमोर काही महत्त्वाचे नाही आहेत. तर इथे आमचं प्रेम महत्त्वाचं आहे. आम्हाला एकत्र राहायचं आहे, हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. मग आता तुम्ही बघा तुम्हाला कशावरती विश्वास ठेवायचा आहे आणि कशावरती नाही. या कागदाच्या तुकड्यावरती की आमच्यावरती, आमच्या भावनांवरती. तेव्हा इथे आता सगळेजण गप्प बसतात. तेव्हा इथे कल्पना म्हणत असते की अर्जुन तरीसुद्धा ही गोष्ट तू आम्हाला सांगायला हवी होतीस. तेव्हा पूर्णाजी म्हणत असते बरं ठीक आहे, जे झालं ते झालं. आता आपण त्यांचा वाढदिवस साजरा करतोय ना, आता ही गोष्ट नको. ते म्हणतायत ना त्यांचं एकमेकांवरती प्रेम आहे, मग उगाच कशाला आपण त्यांच्यावरती विश्वास ठेवूया. तेव्हा इथे आता सगळं काही विसरून अर्जुन आणि सायलीला आता केक कापायचा असतो. सायली केक कट करायला जाते आणि तिला खूपच जास्त चक्कर यायला सुरुवात होते. तिला ते लहानपणीचे आवाज ऐकू येतात. सायली धावत असते पायामध्ये पैंजण घालून आणि ती आई आई असं म्हणत असते, अर्जुनच्या वाढदिवसाला चल ना, अर्जुनच्या वाढदिवसाला चल ना. हे शब्द तिच्या कानावरती ऐकू येत असतात आणि तिला आता थोडं थोडं भूतकाळातलं आठवायला लागलेलं असतं आणि तिला दिसायला लागलेलं असतं. तर इथे प्रतिमा, रविराज काका, पूर्णाजी, बाकीचे सगळेच तिला आता थोडे थोडे लहानपणीचे दिसत असतात. आणि मग ती आता कारंजाकडे जाते. बाहेर अंगणामध्ये जे कारंजे असतं तिथे जाते. तिथे एक सोनचाफ्याचं झाड असतं तिथे जाते. लहानपणी तिला जी ठिकाणं आवडायची सायली तिथे तिथे आता धावत जाते आणि ती जोरजोरात अर्जुन अर्जुन असं म्हणत असते. आपण आई अर्जुनच्या वाढदिवसाला आलो आहे ना, आई कुठे आहेस तू आई, असं म्हणत असताना अर्जुन आणि बाकीचे सगळे तिला थांबवण्याचा प्रयत्न करतात. नेमकी सायली अशी का वागते हे कुणाला काही कळत नसतं. तेव्हा प्रतिमा आता सायलीच्या जवळ जाते. तेव्हा इथे सायली म्हणते की आई आपण अर्जुनच्या वाढदिवसाला आलो आहे ना. तेव्हा इथे आता सगळ्यांना खूप मोठा धक्का बसतो. तेव्हा इथे आता सायलीला घरामध्ये घेऊन जातात. तेव्हा मधुभाऊ म्हणत असतात की हे आत्ताचंच नाही आहे, तर दरवर्षी सायली याच दिवशी अशी बोलत असते. म्हणजे तिला काय आठवतं मला कळत नाही आहे, पण ती आई आई अशी हाकसुद्धा मारत असते. तिला चक्करसुद्धा येते आणि त्याचबरोबर ती घाबरते सुद्धा. तेव्हा इथे आता सगळ्यांना असं वाटत असते की याच दिवशी असं सायलीबरोबर का व्हावं. मधुभाऊंनी ते सांगितलेलं असतं की कारण याच दिवशी सायली मला सापडली होती. तेव्हा सगळ्यांना असं वाटतं की याच दिवशी का, नक्की कारण तरी काय. तेव्हा मधुभाऊ म्हणतात की यांच्या गाडीचा अपघात झाला होता आणि सायलीच्या अंगाला पूर्ण इथे आता कोळसा वगैरे लागला होता. तिला विचारलं की काय झालंय, पण ती जेव्हा मला त्या ठिकाणी घेऊन गेली तर तिथे कुणीही नव्हतं, फक्त तिथे आजूबाजूला आग लागली होती. आणि मग सायलीला मी घरी घेऊन आलो. तिला विचारलं तुझ्या आईवडिलांचं नाव काय, तुझं नाव काय, पण तिने मला काही सांगितलं नाही. पण तेव्हापासून ती खूपच जास्त गाडीला घाबरायची. आता कुठे ती गाडीमध्ये बसायला लागली जावई बापूंबरोबर, नाहीतर ती कुठल्याही गाडीवरती बसायची नाही, गाडीमध्ये सुद्धा बसायची नाही. तिला या गोष्टींची खूप जास्त भीती वाटते. तेव्हा इथे सायली याच दिवशी अशी ओरडते, आई आई असं म्हणते, अर्जुन अर्जुन असं सुद्धा ती नाव घेते. नक्की काय आहे मला सुद्धा माहिती नाही. तेव्हा घरातले लोक आता आश्चर्यचकित होतात. कारंजाजवळ आणि इथे सोनचाफ्याच्या झाडाजवळ तर लहानपणीची तन्वी जायची असं सगळ्यांना वाटतं. त्यामुळे इथे प्रिया आणि नागराज खूप जास्त घाबरतात, कारण त्यांना माहिती असतं की हीच खरी तन्वी आहे आणि त्याच्यामुळे हिला ही ठिकाणं खूप जास्त आवडतात. तेव्हा इथे पूर्णाजीला सुद्धा आठवतं ज्या वेळेला सायली पहिल्यांदाच त्या घरामध्ये गेलेली असते तेव्हा ती बरोबर ते घर ओळखते आणि ज्या रूममध्ये तिला जायचं असतं ती बरोबर त्या स्टोरूममध्ये सुद्धा जाते. तेव्हा इकडे त्या स्टोरूममध्ये जे काही ठेवलेलं सामान असतं, म्हणजे चांदीच्या वाट्या असू दे किंवा चौरंग असू दे, हा सायलीने स्वतःहून जाऊन आणलेला असतो. तिला कुणीही सांगितलेलं नसतं की त्या ठिकाणी ठेवलेलं आहे म्हणून. तेव्हा इथे पूर्णाजीला आता कळत असतं की नक्की काहीतरी गडबड आहे. सायलीचा या घराशी काही संबंध आहे का.
म्हणजे याच दिवशी जर सायलीचा अपघात झाला होता, तर याच दिवशी माझ्या तन्वीचा सुद्धा अपघात झाला होता. हीच तर माझी तन्वी नाही आहे ना. काहीतरी गडबड आहे, हे आता सगळ्यांच्याच लक्षात आलेलं असतं. नक्की याच दिवशी सायलीला चक्कर येण्याचं कारण काय? तेव्हा इथे प्रिया आता खूप टेन्शनमध्ये येते. कारण ज्या दिवशी कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं सत्य सगळ्यांसमोर आलेलं असतं आणि त्याच दिवशी सायलीला चक्कर येते. त्यामुळे सगळ्यांचं लक्ष आता सायलीच्या तब्येतीकडे जास्त जातं आणि तो विषय भरकटतो. तेव्हा इथे प्रिया म्हणत असते, की कशाला तुम्ही तिच्याकडे एवढं लक्ष देताय? मला असं वाटतंय, की आता कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं सत्य तुमच्या सगळ्यांसमोर आलंय ना, ते लपवण्यासाठी आता हिची नाटकं सुरू झालेली आहेत. तेव्हा मधुभाऊ म्हणत असतात, की प्रिया, नाटके करायला ती प्रिया नाही आहे, ती सायली आहे आणि तुलासुद्धा माहिती आहे, सायली कधीही नाटके करत नाही. लहानपणापासून तू तिला बघत आली आहेस ना? तेव्हा इथे मधुभाऊ म्हणतात, की आश्रमामध्ये जेव्हा आपण सायलीचा वाढदिवस साजरा करायचो, त्यावेळेला सुद्धा ती चक्कर येऊन पडायची. तुला हे माहिती नाही आहे का? तुला जरी सगळं सत्य माहिती असेल ना, तरीसुद्धा तू ते बोलणार नाही. पण जे काही खोटं असेल, सायलीच्या विरोधातलं असेल ना, ते सगळ्यात आधी तू बोलशील. पण आता ते तुझं मी चालवून घेणार नाही आहेस, कळलं ना? कारण तू किती खरं बोलतेस आणि किती खोटं, हे मला आधीपासूनच माहिती आहे. तेव्हा तू मध्ये बोलू नकोस. तेव्हा प्रतिमा म्हणते, हां, हे मलासुद्धा माहिती आहे. सायली कधीही खोटं बोलत नाही. जे काही आहे ते सगळं खरं सांगते. तेव्हा इथे अर्जुन म्हणतो, मी सुद्धा सायलीबरोबर 2 वर्ष आहे. मला माहिती आहे ना, ती कधीच खोटं बोलत नाही. तेव्हा इथे आता सगळेजण सायलीचीच बाजू घेतात. नक्कीच ह्या सगळ्याच्या मागे काहीतरी खूपच मोठं कारण आहे, हे आता सगळ्यांच्या लक्षात आलेलं असतं. आणि नेमकं याच दिवशी सायली आता अशी का वागते? अर्जुनचं नाव का घेते? आणि त्याचबरोबर आई, आई अशी हाक का मारते? हे सगळ्याचा शोध आता अर्जुन आणि त्याचबरोबर घरातले सगळेजणच घेण्याचा प्रयत्न करत असतात. म्हणजे वाढदिवसाच्या दिवशी सायलीची चक्कर येणं आणि ती धावत पळत कारंजाजवळ जाणं, त्याचबरोबर सोनचाफ्याच्या झाडाजवळ जाणं, या गोष्टी तन्वीबरोबर रिलेट करत असतात. आणि त्यामुळे इथे आता सुभेदार कुटुंबाला तर खूपच जास्त आनंद होणार असतो, की जर हीच आमची खरी तन्वी असेल, तर ही खूप आनंदाची गोष्ट आहे, असं सगळ्यांनाच वाटत असतं. मग ह्या प्रियाचं काय? प्रियावरती सगळ्यांना आता संशय यायला लागलेला असतो. त्यामुळे प्रियाला आता सायलीच्या वागण्याचा खूपच मोठा धक्का बसत असतो, की असं व्हायला नको, की सगळेजण सायलीवरती विश्वास ठेवतील आणि मी खरी तन्वी नाही आहे याच्यावरती सुद्धा. तर इथे मधुभाऊंनी आता हिंट दिलेली असते अर्जुनला, की सायलीचं असं वागण्यामागचं कारण म्हणजे तिचा झालेला अपघात. त्याच्यामुळे आता त्याचाच फायदा घेऊन इथे अर्जुन आणि रविराज काका दोघेही यामागचं नक्की कारण काय हे शोधून काढण्याचा लवकरात लवकर प्रयत्न करणार असतात.